आपण सगळ्यांसाठी जगतो, मुलांसाठी, घरांसाठी, सगळ्यांसाठी. पण एक गोष्ट हळूहळू मागे पडते आणि ती म्हणजे आपण स्वतः. आपण आज उभा आहोत 30+, 35+, 40+च्या टप्प्यावर. पण तरीही अजून तसंच आहे की सुरुवात अजून कुठून करायची ताई? नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुम्हाला प्रश्नांची उत्तर देणार जे की मला येतात. ताई, आम्ही 35+ झालो, 40+ आहे, आमची सुरुवात होईल का? किंवा मी TET CTET एक्झाम पास होऊ शकेल का? माझी 21 जूनला तर पेपर आहे ताई, आम्ही कसं करेल? CTETचं नोटिफिकेशन कधी पण येऊ शकतो, कसा करायचा आम्ही अभ्यास आणि कसं करायचं आम्ही स्वतःला सिद्ध? तर बघा, सकाळ होते आणि आपण सुरू होतो. भांडी, कपडे, स्वयंपाक, मुलं, दिवस संपतो, आपण पण संपतो. आरशात बघण्यासाठी आपल्याला वेळच नसते आणि मनात आवाज आपल्याला हळूच विचारते, आज काय केलं मी? माझं स्वप्न काय होतं आजचं? झालं, तिथेच डोळे लावून गुपचूप झोपून जातो. तर याच्यासाठी आपला दिवस आहे का हो एवढ्याच वर्ष आपण 30+, 35+ झालो, फक्त एवढंच करणार आहे? काय आहे स्वतःचं? एवढं मोठं जग आहे. कधी थोडं स्वतःसाठी वेळ देऊन बघितलं का? फक्त इतरांसाठीच धावायचं का? त्यांची दुःख म्हणजे आपण आपलं दुःखात राहायचं का? तर नाही. कधी कधी तुम्हाला असं वाटतही असेल की मी खरंच करू शकेल का? पण या प्रश्नाची उत्तरं तुमच्याच जवळ आहे. आज मी तुम्हाला याच प्रश्नाची उत्तरे सांगणार आहे, कसं तुम्ही TET CTET क्रॅक करू शकता आणि स्वतःला सिद्ध करू शकता. बघा, कधी तुमचं शिकणं थांबलं, कधी तुमचं स्वप्न तुम्ही बाजूला ठेवलं, आपल्यालाही कळलं नाही आणि मग लोक म्हणाले, तुझं वय झालं ना, आता काय तुला जमणार? बस एवढे शब्द आपल्याला आतून तोडतात. आपण खचून जातो आणि म्हणतात की तू भिंत आहे ना, भिंतीसारखीच बस, काही गरज नाही तुला स्वतःला प्रूफ करायची. 2 वेळचं जेवण मिळतंय ना, बस आता गुपचूप. झालं, इथून मग आपली सुरुवात होते आणि मग आपल्या मनाला वाटते, राहू दे, चालतंय ना, भेटतंय ना 2 वेळचं. अरे नाही, असं नाही. आपण स्वतःला लपवतोय. आपण का स्वतःला लपवतोय? कशासाठी लपवतोय? का? आपण एक माणूसच आहे ना. कधी स्त्री पुरुष हा भेदभाव जर संपवला तर आपणही माणूस आहे, आपल्यालाही दुःख होतं, आपल्यालाही वाटतं काहीतरी करून दाखवायचं. मग का आपण स्वतःला सिद्ध नाही करायचं? का स्वतःला लपवायचं? म्हणून आजचा व्हिडिओ आहे का तुमच्यासाठी, तुमच्या स्वप्नांसाठी. आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून कुणाची तरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचता येतील आणि आपल्याला फुलांची मोटिवेशन मिळेल आणि आपल्यालाही त्यांच्यापासून पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल. हीच वेळ आहे, कारण ही वेळ गेली ना तर पुन्हा वेळ येणार नाही. म्हणून सुरुवात करायची आजपासून, आता या क्षणापासून. तुमच्यासमोर एक संधी आहे. तुमच्यासमोर जर तुम्ही कुठल्या एक्झामचा फॉर्म भरला असेल तर अभ्यास करण्याची संधी आहे. 21 जून TET, नंतर पुढे नोटिफिकेशन आहे CTET एक्झाम, कोणाची अंगणवाडी परीक्षिका, कोणाचं BA, कोणाचं BEd, कोणाच्या एनी अदर एक्झाम, कोणाची MPSC. जर तुमचा हा पेपर नाही, तुम्हाला ही संधी आहे स्वतःला प्रूफ करण्याची. ताई, आमचा पेपर नाही गं, पण तरी पण काही करून दाखवायचं आहे. बिझनेस करा, ऑनलाईन टीचिंग करा, घरी ट्युशन घ्या, किती आहे करण्यासारखं. जर ठरवलं ना, स्वतःला फक्त ठामपणे सांगा पॉझिटिव्ह एनर्जीने, मला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि मी करून दाखवणारच. आणि मग बघा, 21 दिवस फक्त दिवस राहणार नाही, तुमची सवय होईल, तुम्ही हॅबिच्युअल व्हाल. जर तुम्हाला स्ट्रॉंग बनवेल, तुम्हाला पुन्हा उभं राहायला शिकवेल, तुम्हाला 21 दिवस स्वतःसाठी जगायला शिकवेल आणि तिथूनच तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. पण ताई, सुरुवात कुठून करायची काही कळत नाही. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. 1 पान वाचायचं, 1 वाक्य लिहायचं, 1 मिनटं स्वतःसाठी द्यायचा, बस. 5 मिनटं नाही जमली तर 1 मिनटापासून सुरुवात करा हो. तेव्हाच तुम्ही हॅबिच्युअल व्हा अभ्यास करण्यासाठी. तेव्हाच तुम्ही स्मॉल हॅपीनेस जोपासायला तयार व्हाल. तेव्हाच तुम्ही स्वतःला जोपासायला तयार व्हाल. तेव्हाच तुम्ही स्वतःची केअर करायला तयार व्हाल. बघा, मला भरपूर प्रश्न विचारतात, ताई आम्हाला इंग्लिश येत नाही, आमचा डेमो आहे, आमचा इंटरव्ह्यू, खूप भीती वाटते गं. टेन्शन घ्यायचं नाही. छोटे दिस इज अ बुक, गिव्ह मी वॉटर, प्लीज एक्सप्लेन मी, असे छोटे वाक्य सुरुवात करायचं. कारण आज छोटं वाचलं पण उद्या हाच तुमचा कॉन्फिडन्स वाढवणारे वाक्य ठरणार आहे. म्हणून सकाळी उठल्यावर कधीच हातात मोबाईल घ्यायचा नाही. जर मलाही वाटतं की हातात मोबाईल घ्यावं, पण मी फक्त माझं इम्पॉर्टंट काम असलं ना तेव्हा चेक करते, मोबाईल ठेवून देते. कारण एवढा मोह असतो त्या मोबाईलचा. आणि मनात जर जिद्द असली, प्रबळ इच्छाशक्ती असली तर आपोआप आपला हात टेबलावर मोबाईल ठेवायला जातो. म्हणून ज्याने तुम्हाला शोधण्यासाठी जी 5 मिनटं मोबाईल ठेवण्यासाठी तुम्ही वापराल ना, तीच 5 मिनटं तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी लवकरच सुरुवात कराल आणि तुम्ही पण तुमचं आयुष्य जिंकण्यासाठी 1 पाऊल समोर टाकाल. आपल्याला कोणीही म्हणणार नाही की तू बस अभ्यासाला, तुझी जागा आहे अभ्यास करायची, तू बस, मी तुला ताट वाढून आणतो. नाही, ही अपेक्षा कधीच करायची नाही.
कारण सगळ्यांना एकच नजरेनं पाहायची आपल्याला सवय झाली असते. हिने आमच्यासाठी स्वयंपाक करावा, छान गोडधोड खायला घालावं. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू नका. आपलं कर्तव्य आपण ते पूर्ण केलंच पाहिजे, पण इतकंही त्यात अडकून जाऊ नका की तुम्हाला कोणी म्हणेल की नाही नाही कशाला उगाच, आता काय वय आहे का, असं म्हणायची वेळ नको. त्यांना म्हणायचं हो मी तुम्हाला जेवायला पण देते, पण माझी स्वप्न पण पूर्ण करते. कारण शांततेने आणि प्रेमानं. कारण आपल्याला आपला वेळ काढावाच लागेल, शून्यातून वेळ चोरावाच लागेल. कारण आपल्याला कोणीही वेळ देणार नाही आहे. आपल्या कामातून जबाबदाऱ्यातून आपल्याला तो 100% वेळ चोरावा लागेल स्वतःसाठी. म्हणून रडू येईल, थकवा येईल, म्हणून काय वय झालं म्हणून थांबायचं नाही. कोणी बोललं नको करू तर काय मग उगाच विचार करत बसायचं. बस दिवसांमागे दिवस जातील, 10 वर्ष निघून जातील. काय सिद्ध होणार आहे? कधी मागे वळून बघाल काय केलं मी माझ्या आयुष्यात, काही आठवत नाही गड्या स्वतःसाठी काय केलं तर. ही वेळ रडायला नको, कारण माणसाचा जन्म एकच वेळा मिळतो. तो फुल एन्जॉय करायचा असतो. कशासाठी? स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी. म्हणून आजपासून, आता या क्षणापासून 21 दिवसाचा रिस्टार्ट करा. मी आहे तुमच्यासोबत वैशाली, कारण मीही माझी सुरुवात 5 मिनिटापासून केली होती. माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यावर शेअर करत असते नेहमी, आणि माझं मोटिवेशन तुम्हाला देत असते. कारण मी ज्या स्ट्रगलमधून गेलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही भरपूर दिवसापासून माझे सबस्क्रायबर आहे. मी स्वतः अनुभवला आहे. आपल्यात चेंज व्हायला लागतो आणि तो होतोच. स्वतःला प्रूफ करण्यासाठी कोणाची गरज नसते, फक्त स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन, स्वतःची जिद्द, स्वतःची प्रबळ इच्छाशक्ती यांनीच आपण स्वतःला सिद्ध करू शकतो. तर बघा, आता थांबायचं नाही, उशीर झाला असं स्वतःला म्हणायचं नाही. अजूनही तुमच्यात आग आहे, ती विझू द्यायची नाही. छोट्या पावलांनी चालायला सुरुवात करायची. पुन्हा आपले ड्रीम जिवंत करायचे. यू आर नॉट लेट, यू आर जस्ट स्टार्टिंग. 21 दिवस फक्त सवय बदलवायची आणि बघ उद्या तुझं आयुष्य आपोआप बदलणार आहे. फक्त सकाळी उठल्यावर पॉझिटिव्ह अफर्मेशन, रात्री झोपताना डायरीवर उद्या मी काय करणार हे लिहायचं. दिवसातले 5-5, 10 मिनटं कधी स्मॉल हॅपीनेस, कधी रीडिंग, कधी स्वतःला प्रूफ करण्यासाठी बघायचं. रीलवर रील स्कोर करण्यापेक्षा मी काय करू शकते याचा विचार करायचा. आणि याच्यानेच आपण आपली सवय बिलकुल असं वाटणारी नाही तुम्हाला की तुमची सवय अशी होती आणि तुम्ही अशा झालेल्या आहात. हे तुम्हाला लवकरच प्रूफ करण्यासाठी भाग पाडेल. चला तर, कसं वाटलं तुम्हाला हे चॅलेंज? आणि हे चॅलेंज जर स्वीकारायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ताई आम्ही सुरुवात करणारच, आम्हाला ही अडचण आहे, आम्हाला ही मदत पाहिजे, ताई आम्हाला कळत नाही आहे. कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम असेल ना कमेंटमध्ये लिहा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. आणि मी भरपूर कमेंटला रिप्लाय देतच असते. माझ्या प्रत्येक गोडताईंना मी रिप्लाय देत असते की आयुष्यात तुम्हाला कुठलीही अडचण आली तर मला विचारा. माझ्याशाने जेवढं तुम्हाला करता होईल तेवढं मी करते. तुम्हाला कशी मदत हवी, तुम्हाला कशाचं मार्गदर्शन हवं तेही विचारा, मी तुम्हाला सांगेल. किंवा तुम्हाला रिस्टार्ट करायचं पण कळत नाही की कसं करायचं तेही सांगेल. माझ्याशाने जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेल. कारण माझ्यासारखी तुम्ही आहे, तुमच्यासारखी मी आहे. आपण दोघंही एकमेकांना पॉझिटिव्ह एनर्जीनं फिलअप करणार आहोत. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशनसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वतःला प्रूफ करण्यासाठी आजच तयार व्हा. बाय.